हे गाइज, माय नेम इज ज्योती अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फूड बुक्स अँड म्युझिक. आज आपण बनवणार आहे ब्रोकोली कटलेट. त्यासाठी हे बघा, इथं ब्रोकोली घेतलेली आहे मी. लहान मुलं जास्त खात नाहीत, तर हे असे कटलेट करून द्या. हे स्वच्छ मी धुवून घेतलं आहे, त्याची पानं वगैरे काढून. आता ह्याला ना रफली चॉप करायचं आपण. असं खूप बारीक करू नका. त्याला थोडीशी उकळी म्हणजे असं जरासं शिजवून घ्यायचं आहे त्याला, म्हणजे ते कटलेटमध्ये जास्त वेळ म्हणजे कच्चं राहणार नाही. म्हणून आपण आता त्याला एक उकळी देऊन घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं धुवून घ्या आणखी एकदा वाटल्यास. आणि आता त्यामध्ये मटार हे आहेत, एक थोडेसे मटार ह्यामध्ये मी घातलेले आहेत. आता ह्याला ना गॅसवर ठेवूया आणि एक उकळी देऊन घेऊया. तोपर्यंत त्याची पेस्ट बनवून घेऊया. लसूण, आलं, पुदिन्याची 4-5 पानं, मिरची आणि कोथिंबिरीच्या काड्या आहेत. या सगळ्याची आता पाणी न घालता पेस्ट बनवून घेऊया आपण. हे बघा, अशा पद्धतीनं हे बारीक वाटण करून घेऊया. हे बघा, इथं बारीक वाटण तयार झालेलं आहे. आता हे बघा, इथं ब्रोकोली आणि वाटाण्याला 2 उकळी आलेली आहेत. जास्त शिजवून घ्यायचं नाही आहे हे, फक्त त्यातलं काही वाईट बॅक्टेरिया वगैरे असतील तर मरून जातील म्हणून ते पाण्यात उकळून घ्यायचं. आता हे बघा, इथं बारीक ते चिरून घेऊया आपण. हे मिक्सरला वगैरे लावू नका, हे पटकन शिजतं. ह्याला जास्त काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही ब्रोकोलीला, त्यामुळे हे असं बारीक चॉपच करा. हे बघा, इथं मी सगळा ब्रोकोली असा चिरून घेतला आहे. आणि आता हा जो आपण वाटाणा शिजवून घेतलेला तो पण मॅश केला आहे. आता आपण ब्रोकोली एका भांड्यामध्ये घेऊयात. आणि आता त्यामध्ये वाटाणा, हे बघा, अशा पद्धतीनं. लहान मुलांना खूप आवडेल हा प्रकार. लग्नात वगैरे असे कटलेट असतात. आता त्यामध्ये 1.5 बटाटा आहे मी शिजवून मॅश करून घेतला आहे. त्यामध्ये आता थोडासा चाट मसाला टाकून घ्या. वा. आणि त्यामध्ये काळी मिरी पावडर आहे ही थोडीशी टाका. थोडीशी कोथिंबीर आणि आपण जे वाटण बनवून घेतलं होतं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, पुदिना वगैरे, त्याचं ते घालून घ्या यामध्ये सगळं. आता यामध्ये थोडीशी हळद, हे बघा, थोडीशी हळद टाकून घ्या. आणि थोडंसं लाल तिखट. तुम्हाला तिखट किती आवडते बघून मिरची घातलेलीच आहे आपण. नको असेल तर लाल तिखट इथं स्किप करा. आणि थोडासा गरम मसाला. यामधलं काही साहित्य तुमच्याजवळ नसेल तर स्किप केलं तरी चालेल. आपल्याजवळ जे काही अवेलेबल आहे त्यामध्ये करा. आता इथं चवीपुरतं मीठ टाकून घेते मी. वा. आता हे सगळं आता मिक्स करून घेऊया आपण. इथं तुम्हाला बाइंडिंगसाठी आपण बटाटा वापरलेलाच आहे, पण तरी पण असं वाटत असेल की बाबा हे तेलात सुटू शकतं, तर तुम्ही 1 चमचा बेसन जरी घातलं ना यामध्ये तरी चालू शकतं. त्यामुळे म्हणजे असं हे बाइंडिंग छान होईल कटलेटला. इथं माझा बटाटा मऊ असल्यामुळं मला काही गरज पडली नाही बेसनच्या पिठाची. हे असे तुम्ही कटलेट बनवून घ्या. कोणता तुम्हाला आकार आवडतोय त्याचा तो त्याला द्या. मी इथं सिलेंड्रिकल आकार, गोल आणि त्रिकोणी असे वेगळे आकार बनवून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीनं मी बनवून घेतलेले आहेत सगळे कटलेट. आता ना मार्केटमध्ये अशा रोस्टेड शेवया भेटतात, त्या घ्या. किंवा इथं ब्रेड क्रम्स वापरणार असाल तरी चालेल. आणि हे कॉर्नफ्लॉवर ना पाण्यामध्ये मी मिक्स करून इथं वाटीभर घेतलेलं आहे. आता ह्या शेवया ना पूर्ण अशा बारीक करून घ्या. ह्याच्यापेक्षा आणखी बारीक करता आल्या तर करा. आता आपण कटलेट तळायला घेऊया. त्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्या. जरा जास्त तेल घ्या. आपण डीप फ्राय करणार आहे कटलेट. शॅलो फ्राय नका करू, डीप फ्रायने आतपर्यंत चांगलं भाजलं जातं. आता हा कटलेट आहे ना तो आपण इथं मीडियम आचेच्या गॅसवरच करूया आपण कटलेट. आता हे कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यात ना पाणी आणि कॉर्नफ्लॉवर आहे त्यामध्ये डीप करून घेऊया. आणि ते असं शेवया त्याला वरून अशा लावून घ्यायच्यात. तुम्ही एकदा लावा किंवा 2दा लावलं तरी चालतं. हे बघा, अशा पद्धतीनं हे 2दा लावून घ्या. आणि याला आता मीडियम आचेच्या गॅसवर असं सोडून द्या. वा. अशा पद्धतीनं तुम्ही सगळे कटलेट भाजून तळून घ्या. हे बघा, मी आता इथं आवाज दाखवते तुम्हाला. हे बघा, किती छान आवाज येतोय बघा. असे क्रंची होतात वरून शेवया लावल्यामुळे. आणि तुम्ही असे कटलेट नक्की घरी करून बघा. लहान मुलांना नक्की खायला द्या.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. हे बघा, हे आतपर्यंत भाजलेले आहेत किती छान. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा सोप्या सोप्या रेसिपींसह. तोपर्यंत बाय.